नमस्कार, मी रुशाली यादव. सारंग बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहांची फडणवीस आणि शिंदेंसोबत बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर शहांची फडणवीस आणि शिंदेंसोबत चर्चा सुरू आहे. जवळपास अर्धा तास शहांची फडणवीस आणि शिंदेंसोबत बैठक सुरू आहे. 2 दिवसाचा अमित शहा यांचा मुंबईचा दौरा. नुकताच त्यांचा पुण्याचा दौरा झाला आणि आता ते 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत. आणि मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांच्या भेटीसाठी ज्यावेळेला पोहोचले त्यावेळची दृश्य आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले त्यावेळची 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. राजकीय घडामोडींबाबत अमित शहा काही भाष्य करणार का? विविध कार्यक्रमांसाठी अमित शहांचा हा दौरा जरी असला तरी याच्यामध्ये अनेक राजकीय भेटीगाठी ज्या आहेत त्या होऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. थेट जाऊयात विनायक यांच्याकडे. विनायक, रुशाली बरोबर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती रात्रीपासून असले आपल्याला पाहायला मिळतात. आज सहकार क्षेत्राबाबतच्या काही कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, त्याला अमित शहा हजेरी लावणार आहेत. त्याआधी आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत दोघे जण सह्याद्री अतिथीगृहात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या अर्धा तासापासून या 3 प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती सुरू असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. आपण जर पाहिलं तर राज्यातली सध्याची स्थिती नेमकी काय आहे, महायुती सरकारचं काम कशा पद्धतीने चालतंय, त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे ती राज्यात लागू झालेली आहे, या सगळ्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री देऊ शकतात अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर शिंदे या आधी सुद्धा आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहेत आणि त्यानंतर आता अमित शहा यांची सुद्धा एकनाथ शिंदे भेट घेत आहेत. त्यामुळे साहजिकच आहे त्यांच्या पक्षाचा संपूर्ण तिढा जो आहे तो कायम आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे. त्याबाबत काही चर्चा या दोन नेत्यांमध्ये होते का हे बघावं लागेल. आणि महायुती एकंदरीत सत्ता महायुतीची राज्यामध्ये आहे, त्या महायुतीची सत्ता कशा पद्धतीने राज्यात चालते, काही मुद्दे महायुती सरकार कशा पद्धतीने समोर आणणार आहे भविष्यात, या सगळ्या बाबींवरती चर्चा जी आहे ती या 3 प्रमुख नेत्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या आपण जर पाहिलं तर अमित शहा सह्याद्री अतिथीगृहात आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही अमित शहांच्या भेटीसाठी गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. नेमकी राजकीय गोष्टींवरती कोणत्या चर्चा होते हे बघावं लागणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर जेव्हा अमित शहा येतात तेव्हा अनेक बैठका ज्या आहेत त्या प्रामुख्याने राज्यातल्या सत्ताकारणाबाबत किंवा राज्यातले जे सरकारचं काम चालू आहे यावरती होत असतात. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.